जय भीम नमोबुद्धाय. आपण बघत आहात WH न्यूज. मी विजय खवसे. सध्या मी पवित्र दीक्षाभूमीवर आहो आणि आज बुद्ध जयंती म्हणजे बुद्ध पौर्णिमेचा पवित्र दिवस आहे आणि आज जे बुद्ध जयंतीच्या WH न्यूजच्या सर्व दर्शकांना हार्दिक शुभेच्छा. सध्या दीक्षाभूमीवर आहो आणि दीक्षाभूमी जे आहे या ठिकाणी आपण बघू शकता पंचशीलच्या पताका, पंचशीलचे ध्वज या ठिकाणी लागलेले आहे आणि बौद्ध उपासका सुद्धा या ठिकाणी आता ये जा सुरू झालेली आहे. कारण उन्हाळ्याचा दिवस असल्यामुळं मोठ्या प्रमाणात ऊन या नागपूर शहरामध्ये असते. त्यामुळे जे आहे संध्याकाळीच इथे जे आहे बौद्ध उपासक या ठिकाणी येत असतात. मी पूर्ण तयारी दाखवतो या ठिकाणी. म्हणजे या ठिकाणी असं पेंडॉल सुद्धा एक टाकलेला आहे आणि पूर्ण दीक्षाभूमीच्या चारही बाजूनी जे आहेत पंचशीलचे ध्वज लावण्यात आलेले आहे, बघू शकता. आणि असं एक सुंदर वातावरण या ठिकाणी आपल्याला आज दिसून येत आहे. कारण बुद्ध जयंतीचा दिवस आहे आणि सोबतच आज महाराष्ट्र दिवस सुद्धा आहे, कामगार दिवस सुद्धा आहे. म्हणजे एक विशेष जे महत्त्व आहे आजच्या दिवसाला हे लागलेलं आहे. आणि आता मी तुम्हाला ह्या बोधी वृक्षाची इकडे एक सजावट चालू आहे, ते सजावट सुद्धा दाखवत आहे. म्हणजे चारही बाजूनं जी आहे बोधी वृक्षाची सजावट जी आहे युवकांच्या मार्फत होताना दिसत आहे. आपण बघू शकता इथे म्हणजे फुलांनी सजवलेलं आहे पूर्ण. हे बघू शकता किती छानपैकी सजवलेलं आहे बोधी वृक्षाला. म्हणजे आतमधून सुद्धा बोधी वृक्षाच्या चहा म्हणजे असं एक राऊंड केलेलं आहे आणि पुष्पांनी एक सजवलं आहे. पूर्ण बोधी वृक्ष आहे आणि बोधी वृक्षाचं सुद्धा खूप महत्त्व आहे. बोधी वृक्षाच्या चारही बाजूने जे आहे पंचशीलचे ध्वज सुद्धा टाकलेले आहे आणि उपासक उपासिका जी आहे बोधी वृक्षाला सजवण्याच्या याच्यामध्ये लागले आहे. आणि इकडे हे बघू शकता किती लोक आहे म्हणजे पुष्पहार घेऊन जे आहे म्हणजे बोधी वृक्षांच्यासाठी सजवण्यासाठी सगळी उपासिका सुद्धा लागलेल्या आहे, बघू शकता आपण. म्हणजे पूर्ण उपासिका जी आहे इथे हे भाऊ लावत आहे. म्हणजे बोधी वृक्षाच्या चारही बाजूनी कठड्यांनी जे आहे ते सजवण्यासाठी सगळे लागलेले आहे, बघू शकता. ही आजी सुद्धा आहे, ही बघा सगळी मंडळी बोधी वृक्षाला सजवण्यासाठी ते आहे. पुष्प घेऊन आहेत, बघू शकता. हे सगळी मंडळी दाखवतो तुम्हाला. आणि एक जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय बोला सोशल मीडिया. आता आपला मीडिया नाही ना, आपला मीडिया नाही ना. तर काय सांगाल आज एक खूप मोठी जयंती आहे, मोठी बुद्ध जयंती. त्याप्रमाणे आम्ही इथे सगळे उपासक आणि उपासिका जमलेले आहोत आणि आम्ही आज सगळे मिळून बोधी वृक्षाची पूजा करत आहोत. त्याच्याबद्दल खूप बोधी वृक्षाची पूजा. हा, आज बोधी वृक्षाची पूजा खास म्हणजे बोधी वृक्षाखाली गौतम बुद्ध यांना ज्ञान प्राप्त झालं. त्याच्यामुळे आजचा जो महोत्सव आहे, अरे वाजू द्या तुम्ही बोलत. म्हणजे आजच्या दिवसाचं विशेष महत्व काय? आजच्या दिवसाचं विशेष महत्व हे आहे की गौतम बुद्ध यांना ज्ञान प्राप्त झालं, तेही बोधी वृक्षाखाली. आणि गौतम बुद्ध हे जे आहेत हे सम्यक गौतम बुद्ध झाले. त्यांच्यासारखी महिमा आज कुठेच नाही, त्याच्या विश्वात नाही आहे, जगामध्ये नाही आहे. म्हणून बुद्धाने जे मार्ग सांगितलेला आहे तो आहे अत्तदीपो भव, स्वतःचं कल्याण स्वतः करायचं. हे मेन बुद्धाने सांगितलं. करुणा, शांती, मैत्री. आणि त्यांचा मेन हेतू होता मैत्री पसरवण्याचा. तर हा बघा दीक्षाभूमी किती छान दिसत आहे. धन्यवाद. भगवान गौतम बुद्ध बिलकुल सगळे लागले काम सगळे जे आहे म्हणजे आपण बघू शकता. सगळ्यांनाच मी दाखवतोय. म्हणजे आजचा दिवस जो आहे बुद्ध जयंतीचा बिलकुल बघू शकता. बिलकुल या बोला ना तुम्ही कुठून आल्या? आम्ही आलो पांढरबोळी हिलटॉप नागपूर. हा, अत्तदीप भव विहारामधून आलेली आहे मी. काय नाव आहे तुमचं? रमा तुकाराम गेठे. अच्छा, आजच्या दिवसाच्या संदर्भात काय सांगाल? आता हे आजची बुद्धाची बुद्ध पौर्णिमा ही खूप मानल्या जाते. जयंती पण बुद्ध जयंती पण मानल्या जाते.
आणि बुद्ध पौर्णिमा ही सगळ्यात महत्वाची पौर्णिमा आहे. बरोबर आहे. बाबासाहेबांनी आपल्याला दीक्षा दिली नागपूरला. हम्म. बस एवढंच बोलते, इथंच थांबते. जय भीम, नमो बुद्धाय. नक्कीच आजचा दिवस हा म्हणजे आनंदाचा दिवस आहे हो, आनंदाचा. आणि सगळ्यांना आनंदच आहे. यांच्यासोबतही बोलून घ्या. या साहेब तुम्ही पण या, तुम्हाला पण आज तुमच्यासोबत मी नेहमी या परिसरात राहता, पण एकंदरीतच आजच्या दिवसाच्या संदर्भात काय सांगा? आज बुद्ध जयंतीचा दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे आणि खूप लोकांमध्ये उत्सुकता आहे. आणि विशेषतः हे जे बोधिवृक्षाच्या आजूबाजूला परिसरात जे सजावट होत आहे त्याच्यामुळं लोक हर्षित आणि आनंदित आहेत. हो, यावर्षी म्हणजे विशेष सजावट करताना सगळे लोक दिसत आहे. आणि विशेषतः जे हर्षबोधी कांबळे आहेत त्यांचे लहान भाऊ संदीप कांबळे यांच्या परिवारातर्फे ही सजावट अच्छा, करण्यात येत आलेली आहे. अच्छा, कांबळे साहेबांच्या परिवारातर्फे आहे. हो, ही विशेषतः त्यांच्यातर्फे आहे आणि मी त्यांना आणि त्यांच्या परिवारांना पण बुद्ध जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. चला, धन्यवाद धन्यवाद. जय भीम जय भीम. तुम्हाला मी आता समोर घेऊन जातो आणखी आणि पूर्ण सजावट दाखवतो. हे सगळ्या जे उपासिका आहे या सजावटीच्या मागे लागलेल्या आहे. बघू शकता ही सजावट जी आहे पूर्ण बोधिवृक्षाची सजावट करताना. आणि या साईडला आपण बघू शकतो, हे संपूर्ण तुम्हाला दृश्य दाखवतो मी आता. तथागत भगवान गौतम बुद्धाचा इथे जो आहे ही सजावट केलेली आहे आणि आकर्षक सजावट आहे. बघू शकता तुम्ही या साईडला पण सजावटच आहे, जे बघू शकता. हे आणि ही सजावट बघणाऱ्यांची इथे गर्दी लागलेली आहे. आणखीन येतीलच, बघू शकता हे संपूर्ण. म्हणजे आजचा दिवस जो आहे बौद्ध पौर्णिमेचा आणि बौद्ध जयंतीचा अत्यंत महत्त्वाचा दिवस या ठिकाणी आज साजरा. बघू शकता ही सजावट. आणि काही लोकांसोबत आपण बोलण्याचा सुद्धा प्रयत्न करूया. या ठिकाणी युवक युवती सर्वच उपासक या ठिकाणी इथे आलेले आहे आणि नक्कीच त्यांच्यासोबत आपण बोलण्याचा काही प्रयत्नही सुद्धा करूया. आणि विशेष जे आहे तुम्हाला आणखी एक महत्त्वाचं या ठिकाणी दाखवतो की दीक्षाभूमीवर जे आहे 22 प्रतिज्ञाचा स्तंभ या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. म्हणजे तिन्ही भाषेचा आहे, इंग्रजीमध्ये आहे, मराठी आणि हिंदीमध्ये आहे. तो दाखवत आहे, हा स्तंभ आहे. या ठिकाणी जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती, तेव्हा जे आहे 22 प्रतिज्ञा दिल्या होत्या आणि त्या 22 प्रतिज्ञा ज्या आहे या ठिकाणी कोरलेल्या आहे. पण मात्र काही जे आहे समाजातील जे लोक या 22 प्रतिज्ञाचं सुद्धा पालन करीत नाही. म्हणजे मोठे मोठे उच्च लोक जे आहे अजूनही सुद्धा काही महाराजांच्या चरणी जातात. हे एक शोकांतिका आपल्याला म्हणावी लागेल. आजीबाई सुद्धा आलेले आहे. नक्कीच सगळी लोक मंडळी या ठिकाणी आलेली आहे. बघू शकता, हे सगळी दाखवतो मी तुम्हाला चारही बाजूने. सध्या आता गर्दी कमी आहे, पण जशी जसं वेळ होईल त्या संपूर्ण नागपूर शहरातले जे बौद्ध उपासक आहेत, उपासिका आहे या ठिकाणी येतील. बोधिवृक्ष सुद्धा इथून पूर्ण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि एकंदरीतच दीक्षाभूमीवर जे आहे आनंदाचं वातावरण. आजी जय भीम. कुठून आल्या? आम्ही आलो बा 12 खोल्या जरी पटका शिरसपेठ इथून आलो. हो काय? आमच्या काय आज कोणता दिवस आहे? आज भगवान गौतम बुद्धांचा चतुर्थ पौर्णिमेचा दिवस आहे. वर्षातून हा एकचदा येतो, पण हा सुचलावा सगळ्यांना नागपूर भऱ्यात करतो, जनतेमध्ये करतो, जगभरात करतोय, जगभरात करतो. अशीच सगळ्यांनाच केलं पाहिजे अशी माझी विनंती आहे. आणि बुद्धाच्या तत्वज्ञानावर चाललंय पाहिजे. बुद्धाच्या
त्यांवर त्यांच्या तत्वावर चालले पाहिजेत. पण चालतात काय? चालत नाही. बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय काय केलं. बाबासाहेबांना आपल्याला मार्ग दाखवले. काटापदराच्या साड्या नेसायला भेटत नाही होत्या, ह्या साड्या आता तुम्ही सध्या हर लग्नामध्ये तुम्ही घेऊन राहिले. कोणाच्या पुढे गेल्या तुम्ही. शिक्षण तुमच्या कोणाच्या पुढे झालं, बाबासाहेबांच्या पुढे झालं, पुण्यानं झालं. बाबासाहेबांनी तुमच्यासाठी कष्ट घेतले. एक दिवस तुमच्यासाठी त्यांच्यासाठी तुम्हाला कष्ट घेणं जरुरी आहे. बिलकुल ठीक आहे. खरं आहे की खोटं आहे. काय नाही केलं बाबासाहेबांनं. एका कपड्यावर एक कपडा धुवून टाका, पण खोटं नको बोला. एकाच कपड्याला स्वच्छ करा, तोच कपडा नेसा. ह्या काळात नेसत होते बाबासाहेब. ह्या काळामध्ये दर लग्नामध्ये उत्साह करता. कोणाच्यामुळे, बाबासाहेबांच्यामुळे. कोणाच्यामुळे पुढे गेले. बाबासाहेब नसते तर मग काय केलं असतं. बाबासाहेबाच्याच पुढे गेले. बाबासाहेबांनीच तुम्हाला मार्ग दाखवलं वेगळं. आणि आज सारे लोक त्या बाबासाहेबांना भुलत चालले. काहून का इंजिनियर झाले, डॉक्टर झाले, तर जय भीम घ्यायला शरम वाटते. बरोबर आहे. जय भीम म्हणाले तुम्हाला शरम वाटते. फक्त पगार उचलताना शरम वाटत. जय भीम म्हणाले ना, काहून का तुम्हाला हिंदू धर्माचे लोक भेटत ना, म्हणून तुम्ही शरमता. पण बाबाच्या जवळ जातात, बाबाच्या जवळ पाय पडतात. साऱ्या देवा धर्माचे तुम्ही करता. अंध ठेवता, अंधविश्वास आणि बाबासाहेबाची पुढं ठेवता. काहून का आमचे बाबासाहेब एक आहात म्हणून ते पुढं राहतात. अंधविश्वास चुलीच्या जेवढं ठेवतात. खरं आहे. बिलकुल खरं आहे तुमचं. लोक तुम्ही काही बोलू नाही राहिले आजी. तुम्ही नाही बोलू राहिले. माझी बहीण बोलून राहिली. गलत बोललं का हो? चुकतं नाही. पण आजी बरोबर बोलल्या ना. आहे ना, बरोबर आहे. ठेवतात की नाही. ठेवतात. का म्हणतो आम्ही बुद्धाचं करतो, आम्ही बुद्धाचं करतो. आणि पायामध्ये चप्पल नाही टाकत, त्या देवीच्या देवामध्ये जातात. त्याही तुम्हाला वेळ भेटते. शिकलेले लोक जातात, शिकलेले. तेव्हा तुम्हाला तो वेळ भेटते. आणि हा एक वेळ काढून सगळ्यांनी इथं नाही येऊ शकत. नाही तर येथे लोक नाही मावता. काहून की लोकांमध्ये हायच नाही कला. लोक इसरले, बाबासाहेबांना इसरत चालले. दुसरे लोक शिकतात. अशा लोकांना काय सांगाल आपले तुम्ही? लोक गेले. अशा लोकांना काय सांगाल? अशा लोकांना द्या जो अभ्यास देवाचा आहे तोच देऊ ना. आम्ही खऱ्या तत्वाचे माणसं, आम्ही खरं चालू. आणि तुम्ही पुढे जाऊ नाही शकत. तुम्ही बाबाचं नाव घेऊन पुढे जा, तर पुढे जा. 10 देवाच्या पूजा करा ना, पुढे जाऊ. मागच या. बरोबर आहे. नक्कीच. आजीबाईने काय सांगितलं, देव धर्म पूजाल तर तुम्ही नक्की मागे याल आणि बाबासाहेबांच्या विचारानं चालाल तर नक्की पुढे याल. है ना आजी? आमच्या बाबासाहेबांनी पूजा करायचं नाही सांगलं, मनात ठेवायचं. 22 प्रतिज्ञा दिल्या आहे. 22 प्रतिज्ञा दिल्यानं मनात ठेवायचं सांगितलं. अशी आरती ओवाळायची नाही सांगितली आणि पाणी फेकायचं नाही दिलं. बरोबर आजीचं नक्कीच खूप महत्वाचं आजी बोलले आहे. आणि तुम्ही जर हा व्हिडिओ ऐकत असाल तर या आजीचं नक्की लक्षात ठेवा. म्हणजे कोणा धर्मात गेले लोक खूप दूर वरी पोहोचले. ख्रिश्चन जातो ते, कारण 2 कपडे वाटतात तर तिकडे जातात. आमच्या बाबासाहेब वाटलं नाही. तुम्हाला हिंमत दिली, हिमतीनं पुढे जा. पैसा दिल्यानं पुढे नाही गेले आमचे बाबासाहेब. आपली हिंमत, संघर्ष केला, लढले, संगत लढले म्हणून ते पुढे गेले. त्याच्या माग आपण चाललो. दुसरे आपले तुमचे पाय खिचतात, तुम्ही तिकडं पडता. चालल्या सतीमाय मातीमाय याच्यात तिकडं पडता. कारण तुमचे पाय खिचतात ना तिकडे. आणि आमच्या बाबासाहेब पाय नाही खिचलं. सत्यात पण त्यांची प्रगती नाही मग नाही ते बरोबर पलटतात. कधी पुढे नाही जातील. कारण का जिथून पुढे गेले तिथंच मागे येणार. काय नाव आहे आजी तुमचं? माझं कांता गणेश मेश्राम. राहणार 12 खोल्याच्या मागे इंदोरा. नक्कीच पहा किती सुंदर असा एक आजीनं या दीक्षाभूमीच्या मैदानातून संदेश दिलेला आहे की जे काही आमचे लोक शिकलेले आहे ते त्यांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि नक्कीच खरंच आहे आजीचं. तर आजचा दिवस जो आहे बुद्ध जयंती, बुद्ध पौर्णिमेचा दिवस आहे. आणि आजच्या दिवशी जय भीम. आणि आजच्या दिवशी जे आहे एक संकल्प केला पाहिजे की बौद्ध जे बुद्ध आहे त्यांच्या विचाराने आम्ही चाललो पाहिजे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला ते विचार दिले ते त्या विचारानं जर चाललं तर नक्कीच आमची प्रगती होईल असं या आजीनं सांगितलं आहे. तर नक्कीच मित्रांनो, आज बुद्ध जयंती आणि बुद्ध पौर्णिमा आहे. या दिनानिमित्त, पवित्र दिनानिमित्त सर्व देशवासियांना WH न्यूज कडून हार्दिक शुभेच्छा. जय भीम, नमो बुद्धाय.